महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जे आपले अर्थमंत्री देखील आहेत, यांनी 10 मार्च रोजी आपल्या राज्याचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पावर तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि एक सुजाण नागरिक म्हणून सुद्धा तुम्ही ह्या अर्थसंकल्पाकडे लक्ष दिलं पाहिजे. यातले काही महत्त्वाचे मुद्दे आज मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे लाडकी बहीण योजना. ही योजना कंटिन्यू करणार आहेत असं त्यांनी अनाऊन्स केलेलं आहे आणि या योजनेसाठी जो निधी आहे तो त्यांनी वेगळा ठेवून दिलेला आहे. परंतु या योजनेमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ, जो या योजनेचं अनुदान होतं त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं इन्क्रिमेंट आपल्याला दिसून आलेलं नाही आहे. राज्यामधील शेतकरी कर्जमाफीबद्दल कोणत्याही प्रकारची घोषणा आपल्याला या पर्टिक्युलर अर्थसंकल्पामध्ये दिसून येत नाही. तसंच राज्यामध्ये 18 नवीन न्यायालये उभारण्यात येणार आहेत असं त्यांनी अनाऊन्स केलेलं आहे. आपलं नवी मुंबईचं जे विमानतळ आहे, उल्वे येथे जे विमानतळ, जवळजवळ 85% त्याचं काम पूर्णत्वाला आलेलं आहे. ते पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे एप्रिलमध्ये वर्किंग कंडिशनमध्ये सुरू करण्यात येणार आहे. सायबर गुन्हे राज्यामध्ये वाढत चालले आहेत, त्यामुळे सायबर गुन्हे सुरक्षा महामंडळ जे आहे त्याची आता निर्मिती राज्यामध्ये करण्यात येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो टॅक्सेसचा मुद्दा आहे की व्हेकल्सवर यांनी टॅक्सेस वाढवलेले आहेत. मग यामध्ये ज्या इलेक्ट्रिकल व्हेकल्स आहेत ज्यांची प्राईस 30 लाखाच्या वर असेल त्यांच्यावर 6% टॅक्स करण्यात आलेला आहे. ज्या LPG CNG व्हेकल्स आपण ट्रान्सपोर्टसाठी यूज करतो अशा गाड्यांवरचा टॅक्स जो आहे तो 1% वाढवण्यात आलेला आहे. आणि कन्स्ट्रक्शन व्हेकल्सवरचा टॅक्स जो आहे तो आता 7% करण्यात आले, जसं क्रेन्स वगैरे.